इथे 2 मिडियम आकाराची काकडी घेतली, ती छान चिरून घेतलेली आहे व किसून घेतलेली आहे। आता यामध्ये अर्धा बाउल बेसन, 1 बाउल गव्हाचं पीठ, थोडं धनिया पावडर, चवीनुसार तिखट, हळद आणि अद्रक लसणाचं पेस्ट। आता यामध्ये बारीक आकारात कापलेली कोथिंबीर, आपल्याला चवीनुसार असलेलं मीठ, थोडं तीळ आणि ओवा सर्व एकत्र मिक्स करायचं आहे। हे घोळण एकदम जाडं पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम आकारात तयार करायचं आहे। तवा गरम झालेला आहे, त्यावर थोडं ऑइल सोडून मिश्रण सोडायचं आहे व पाण्याच्या हाताने त्याला गोल गोल भाकरीसारखा असा शेप द्यायचा आहे। थालीपीठ एकदम जाड पण ठेवायचं नाही, कारण की ते आतून शिजत नाही व खायला कच्चं लागते, त्यामुळे थालीपीठ थोडं पसरट आणि पातळ करायचं। थोडं त्याभोवती ऑइल सोडायचं व एकाच बाजूला 5 मिनिट शिजू द्यायचं। त्यानंतर थालीपीठ पलटून घ्यायची, दोन्ही बाजू व्यवस्थित शिजलेली पाहिजे, नाहीतर खायला कच्ची वाटते। मीडियम गॅसवर दोन्ही बाजू छान व्यवस्थित शिजवून घ्यायची। आपले थालीपीठ बनवून रेडी आहे। ते दहीसोबत, मिरच्या ठेचासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खायला भारी वाटते।